शेतकरी पुत्र रविराज साबळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ओपन चॅलेंज दिलं. तर झालं असं की रविराज साबळे यांनी बावनकुळेंना प्रश्न विचारला की तुम्ही 1147 एकर जमिनीचे मालक कसे झाला, एवढा पैसा कुठून आला. त्यावर बावनकुळेंनी थेट 25 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली. त्यावर रविराज साबळेंनी चॅलेंज दिलं की बावनकुळेंनी स्वतःच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की ही 1147 एकर जमीन तुमची नाही. साबळेंनी दुसरं चॅलेंज दिलं, माझ्याकडे बावनकुळेंचा फक्त एक सातबारा नाहीये, अजून खूप आहेत. ज्या दिवशी बाहेर काढेल तेव्हा बावनकुळे ढुंगणाला पाय लावून पळून जाईल. तुम्हाला काय वाटलं आम्ही घाबरतोय? हेड 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 घाबरणाऱ्याची नाही, शेतकऱ्याची अवलाद आहे. रामेश्वर दरेकर आहेत, मला वाटतं संभाजीनगर परिसरातले. त्यांचं म्हणणं असं होतं की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री जे आहेत आपले, त्यांच्याकडे 1047 एकर किंवा 1147 असा काहीतरी आकडा त्यांनी सांगितला होता. परंतु तो आकडा मग चंद्रशेखर बावनकुळेंनी खोडून काढला आणि ते म्हणाले की माझी फार बदनामी झाली आहे, जरा या पत्रकाराला मी इंगा दाखवतो. तर अशा 6 लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत चंद्रशेखर दादांनी, बावनकुळे साहेबांनी, की माझी मानहानी झाली, माझ्या आबरूचं नुकसान झालं, तर त्याची भरपाई तुम्ही 25 कोटी रुपये देऊन करा. तर तुम्हाला मी एक दाखवतो, आता तुम्ही बघा, ऐका काय सुरू आहे आपल्या महाराष्ट्रात. विकास कुठे आहे? विकास नाही, भलताच प्रकाश सुरू आहे मंडळी सध्या. बघा, अंधभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण. खुळखुळेंबद्दल व्हिडिओ बनवला आणि बावनकुळेंनी 25 कोटी रुपयाची मानहानीची नोटीस मला पाठवलेली आहे. हे आहेत वकील, त्यांचा नंबर वगैरे वगैरे दिसतंय. याच्यामध्ये लिहिलंय की तुम्ही आमच्या साहेबांना लय बोललात की साहेब रडायलाच लागलं. मला म्हटले की नोटीस पाठवून दे वकिलांमार्फत. वाईट झालं. किती लाख रुपयाची रे? साहेबांची इज्जत किती लाखाची आहे? 25 लाख नाही लागा, 25 कोटीची आहे. साहेबांची इज्जत 25 कोटी रुपयाची आहे. आपल्याकडे नाही हो पैसे. हा, पण आमच्याकडे शेतामध्ये सध्या पिकं उभी आहेत. ती निघली की तिथं कुसळ नावाचं गावात येतं, ते न्या उपटून. खरं बोलल्यानंतर तुम्ही ह्या ज्या नोटिसा पाठवतायत हे गळचेपी करण्यासाठी, धमक्या देण्यासाठी किंवा वकिलामार्फत दबाव आणण्यासाठी चालू असलेले छक्केच आहेत. आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न विचारला की एवढं कसं काय आलं, कारण की तुमच्या निवडणूक विवरण पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे शेत जमीन, पण तुमचे जे काही तुमच्या नावावर आहे ते अकृषक क्षेत्र आहे. मग त्याचा सेपरेट रखाना पाहिजे होता ना. चुका तुम्ही करणार, चोरी तुम्ही करणार, पैसा तुम्ही कमवणार आणि ते जनतेसमोर सत्य यायला लागलं की तुमच्या बुडाला आग लागणार आणि तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करणार. मग तुम्हाला काय वाटलं आम्ही शांत बसू? अरे तुम्ही आम्हाला या नोटिसा पाठवण्यापेक्षा सरळ अटक करून जेलमध्ये टाका ना, म्हणजे आवाज तरी बंद होईल. भारत देश हा लोकशाहीवर चालतोय हे आता फक्त म्हणायलाच उरलंय. चंदगद्दार नेते, राज्यकर्ते आणि हे जे पदावरती खुर्च्या गरम करायला बसलेली मंडळी आहे, यांनी देश विकत घेतल्यासारखं वागायचं सुरू केलंय. यांच्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही. बोललं की नोटिसा पाठवणार, वकिलामार्फत हे असले धमकी पत्र पाठवणार, म्हणजे सामान्य माणूस खचून जाईल, काही बोलणार नाही. तुम्हाला काय वाटलं आम्ही शांत बसू का? याच्यामध्ये एकाचं नाव नाहीये, 6 जणांची नावं येतात. 6 जणांना नोटीस पाठवली आहे. रामेश्वर दरेकर, रविराज साबळे पाटील, दीपक भाऊ केदार, अंजया अनपर्थी, त्यानंतर जागृत महाराष्ट्र न्यूज. अरे न्यूज चॅनल पण, म्हणजे तुमच्यासारखं बोललं की ते चांगले आणि तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही डायरेक्ट दावा ठोकणार, केसेस करणार, तोंड दाबायचा प्रयत्न करणार. मान्य आहे तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, पण तुम्हाला काय माहिती आमच्या हातामध्ये भारताचं संविधान आहे. आम्ही कशालाच घाबरत नाही. तुम्ही आम्हाला उचला, जेलमध्ये टाका, असल्या धमक्या देण्यापेक्षा सरळ अटक करा आणि आमचं तोंड दाबून टाका. आम्ही जोपर्यंत बाहेर आहोत तोपर्यंत आम्ही बोलत राहणार. काय झालं माहितीये का, तुम्हाला वाटतं का रविराज साबळेंचं ऐकलं तुम्ही, हे घाबरणाऱ्यांपैकी लेकर आहेत काय? अजिबात घाबरणाऱ्यांपैकी नाही. महसूल मंत्री ताकदवर असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, बीजेपीची सत्ता असेल, एक हाती सत्ता असेल. मंडळी, हे 6 लोकांना नोटिसी पाठवल्या आहे, अर्थात दावा ठोकलाय 25 कोटी रुपयाचा. रविराज साबळे म्हणतो माझ्याकडे 25 कोटी का 25 रुपये नाही, मी नाही देणार. 25 कोटीच्या दाव्यापासनं ठिणगी पडली महाराष्ट्रात
आणि मग ठिणगी पडल्याबरोबर विठ्ठल कांगणे सरांना माहिती झाली. विठ्ठल कांगणे सरांनी थेट रविराज साबळेचं घरच गाठलं मंडळी. त्याच्यानंतर काय झालं या दोघांच्या भेटीत ते तुम्हाला सांगतो मी. विठ्ठल कांगणे सर रविराज साबळेंकडे कशासाठी आले तुम्हाला ऐकून घ्या. रविराज साबळेंवरती तुम्हाला माहिती आहे 15 दिवस अगोदर एक नोटीस त्यांना आरोग्य विभागाने पाठवली होती, मला वाटतं संभाजीनगरच्या अहिल्यानगरच्या काहीतरी. तर त्या नोटिसीचं उत्तर रविराज साबळेंनी अतिशय परखडपणे सुंदरपणे दिलं. त्या ऑफिसरची बोलतीच बंद केली रविराज साबळेंनी त्यांच्या ऑफिसात जाऊन. त्यामुळे मला आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना ही विनंती करायची आहे की छोट्या छोट्या लोकांवर दावे कशाला ठोकता राव. लहान लोक आहेत ते, बोलतात ते बोलू द्या की. त्यांना संविधानाचा आधार घेऊन बोलतात, कायद्याचा आधार घेऊन बोलतात, लोकशाहीची इब्रत करतात म्हणून बोलतात ते लोक. त्यांना तुम्ही संपवाल तर मग कोणाला ठेवाल या राज्यामध्ये या देशामध्ये मंडळी. त्यांच्यावरती दावे काय ठोकता. छोटी माणसं आहेत ती. अहो तुमच्या बरोबरीची तुमच्या बिलकुल पहिलवान गडी पाहिजे असतात तसे गडी तुमच्याकडे आहेत ना, तुमचे विरोधी पक्ष आहेत, त्यांच्यावर ठोका. ते किती काही तर किती वाह्यात बोलतात तुम्हाला, स्क्रीनवर बोलतात, मुलाखतीतून बोलतात. त्यांच्यावर दावे ठोका. ते देऊ शकतील ना. तुम्हाला 25 कोटी वसूल करायचे आहे ना, तुमची इब्रत 25 कोटी रुपयांची आहे साहेब. तर तुम्हाला 25 कोटी मिळाले पण पाहिजे ना, तेव्हाच तुम्हाला चांगलं वाटेल ना, बरं वाटेल ना की नाही बाबा मला माझ्या इज्जतीचे दाम मला मिळाले. हे देऊ शकतात का 25 कोटी रविराज साबळे, विठ्ठल कांगणे सर? आमच्यासारखे लोक 25 कोटी कुठून देईल तुम्हाला? आमच्याकडे काही नाही. तर अशांवरती दावे ठोकून काय कराल बावनकुळे साहेब? तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवरती दावे ठोका म्हणजे मजा येईल. त्यामुळे मला वाटते, मला विनंती करायची आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची आहे की ह्या असल्या भानगडी बघायला आता महाराष्ट्राला वेळ नाही. त्रासले आहेत लोक, त्या महागाईला त्रासले आहेत, तो गॅस सिलेंडर मिळत नाही त्याला त्रासले आहेत, ते कर्जमाफी झाली नाही त्याला त्रासले आहेत, सोयाबीन अनेक वर्षापासून त्या 3,500-4 हजाराच्या वरती त्याचा भाव जात नाही, कापसाला भाव 7 हजाराच्या वरती कधी जात नाही. मी तर खुलं चॅलेंज देतोय बावनकुळे साहेबांना, तुम्ही महसूल मंत्री आहात ना, पेरा, माझं शेत पेरा आणि उत्पन्न काढून दाखवा आणि पैसे वाचवून दाखवा. चॅलेंज आहे तुम्हाला. प्रॉफिट वाचवून दाखवा तुम्ही. आणि त्या प्रॉफिटमधून एक शेतकरी काय करत असेल, लेकरा बाळांचं शिक्षण करत असेल, काय तुम्ही उत्कर्ष आणि विकासाच्या भाषा करताय राव. आणि कशाला 25-25 कोटी रुपये यांच्याकडून वसूल करायच्या मागे लागल्यात. आरोप करतायत, त्यांना काही कागद पुरावा सापडला ते आरोप करतायत. तुम्ही दुसरा कागद आणा त्याच्या वरती आणि तो दाखवा की नाही हे तुमचं खोटं आहे, असं करू नका, माफी मागा तुम्ही, माझी अब्रू गेली, तुम्ही माफी मागा. त्यांना 25 कोटी मागून कराल काय? 25 कोटी त्यांच्याकडे नाही, तुम्हालाच उधार त्यांना द्यावं लागेल 25 कोटी. खूप चांगलं काम करतायत, मी त्यांचे व्हिडिओ बघत असतो. कशाला तोंड दाबताय त्यांचे? राहू द्या. सामान्य माणसांसाठी, काही लोकांना जिवंत राहू द्या बोलण्यासाठी. काय कोणाला संपवणार तुम्ही? रविराज साबळे बंदा, इतक्या कमी वयात इतकी प्रगती केली, हुशार आहेत, टॅलेंटेड लोक आहे. विठ्ठल कांगणे सर, चिठ्ठी लागत नाही, पट्टी लागत नाही. तुम्हाला भाषण द्यायसाठी तुमच्या पेकडून तुम्हाला भाषण लिहून घ्यावं लागतं. त्यांना काही लिहून घ्यायची गरज नाही. थेट बिलकुल स्क्रीनचं बटन ऑन केलं, बिलकुल डायरेक्ट सुरू होतात, बोलायला लागतात. फाळ 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 सगळं त्यांना पाठ असतं.